jungle. सांगलीत आमदार सुधीरदादा गाडगे यांचा जनसंपर्क कार्यालयात भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा. सांगली सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 भारतीय जनता पार्टीच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त आज सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण करून स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांच्या हस्ते पक्षध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करून सुरुवात झाली. तत्पूर्वी पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारत जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे. सांगलीच्या विकासासाठी आपण सर्वजण कटिबद्ध असून कार्यकर्त्यांच्या बळावरच आपण ही विकासाची गंगा घराघरात पोहोचत आहोत. सत्ता हे केवळ समाजसेवेचे साधन आहे. हा संस्कार भाजपने आपल्याला दिला आहे. आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने काम करत आहोत. राज्य परिषद सदस्य प्रकाश तात्या बिर्जे यांनी पक्षाच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, जनसंघापासून सुरू झालेला प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षापर्यंत पोहोचला आहे. शिस्त, निष्ठा आणि राष्ट्रवाद हीच आपल्या कार्यकर्त्यांची खरी ताकद असून सांगलीचे योगदान यात नेहमीच मोलाचे राहिले आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी संघटनेच्या बळकटीकरणावर भर दिला. ते म्हणाले, भाजपा एक प्रबळ विचारधारा आहे. सांगली शहरात बूथ तिथे यूथ ही संकल्पना राबवून आपण पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचत आहोत. आगामी काळात सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक वंचिताला मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक बाबा शिंदे, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिर्जे, जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, स्मिता बाटकर, उदय मुळे, जिल्हा उपाध्यक्ष हेमलता मोरे, संदीप कुकडे, डॉक्टर भालचंद्र साठे, नगरसेवक उदय बेलवलकर, नगरसेविका योगिता राठोड, मीनाक्षी पाटील, मनीषा कुकडे, मंडलाध्यक्ष राहुल नवलाई, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेवक विनायक सिंहासने, समाधान लोंढे, गणपती साळुंके, मंडल उपाध्यक्ष चंदन संधी, सदाशिव पाटील, स्नेहजा जगताप, रजनी गोखले, सुनंदा पाटणकर, नवनाथ खिलारे, सुनील भोसले, अभिषेक ठाकूर, प्रीती काळे, गौस पठाण, अजिंक्य कुलकर्णी आदी सर्व पदाधिकारी, मोर्चा व प्रकोष्ठचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.